नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारे गुलाबजाम करून दाखवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण इथे पाक बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, ते एका पातेल्यामध्ये टाकली आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि ही साखर आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे, त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। इथे आपला पाक तयार होतोय। त्याच्यामध्ये आता मी वेलची पूड घातली आणि थोडं केसर घातले। केसर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही घातलात तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये वेलची पूड आणि केसर टाकून छान आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा पाक तयार करून घ्यायचा। इथे बघू शकता पाक तयार झालाय आणि त्याचा कलर पण चेंज झालाय। इथे थोडा पाक चिकट झालेला आहे, आपल्याला तसाच पाक पाहिजे। इथे मी प्रीमिक्स घेतलं चितळेचं गुलाबजामुनचं, त्याच्यामध्ये दूध टाकून मी छान असा गोळा करून घेणार आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही हे पाण्यामध्ये मळला तरी पण चालेल। एकदम मऊसूत असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे। इथे बघू शकता आपलं पीठ तयार झालंय। 2 ते 3 मिनिटं मी छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता तूप घालून पुन्हा एकदा 2 मिनिटं त्याला छान मऊ करून घेणार आहे। तुम्ही तुपाऐवजी जरी तेल लावलात तरी चालेल आणि छान आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे। थोडा जोर लावून छान मऊ करून घ्यायचं। इथे बघू शकता पीठ तयार झालेलं आहे। आता हाताला तूप लावून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजाने कसे कमी जास्त पाहिजेत छोटे मोठे त्याप्रमाणे गोळे बनवून घ्या। छान तळ हातावरती घ्यायचं, तूप लावायचं आणि पीठ छान असं फिरवून घ्यायचं। ते बघू शकता एक गुलाबजाम तयार झाला आहे। अशाच प्रकारे मी दुसरे गुलाबजाम पण बनवून घेते। फक्त गोल फिरवत राहायचं, आपोआप त्याचा छोटासा बॉल तयार होतो। हे गुलाबजाम अजिबात फाटत नाहीत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या प्रकारे करून। आता मी अशाच प्रकारे सगळे गुलाबजाम बनवून घेते। इथे आपले सगळे गुलाबजाम तयार झाले। तिथे बघू शकता एकही गुलाबजाम फुटलेला नाही, सगळे छान असे मऊसूत गोल तयार झालेले आहेत। गुलाबजाम बनवेपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। बारीक गॅसवरतीच तेल गरम करत ठेवायचं आहे, फास्ट गॅस नाही करायचा। आणि थोडं तूप उरलं होतं ते पण मी याच्यामध्ये घालून घेतलंय। तेल गरम झालंय की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी छोटासा गुलाबजामुन केलेला आहे, तो टाकून बघितला। थोडं तेल गरम झालेलं आहे, इथे बघू शकता लगेच वरती आलेला आहे हा गोळा। याच प्रकारे आपल्याला बारीक गॅसवरती बाकीचे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। हे गुलाबजामुन आपल्याला मंद गॅसवरतीच तळायचे आणि अशा प्रकारे गुलाबजाम टाकून झाल्यावरती हलवत राहायचं एका चमच्याने। छोटाच चमचा घ्यायचा, जर मोठा चमचा घेतलात तर गुलाबजाम तुटू शकतात। आणि एका साईडने आपल्याला छान असे हलवत राहायचे आहेत। इथे 4 गुलाबजाम झालेत आणि चांगले सोनेरी रंगावरती बारीक गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। हे गुलाबजाम कुठलेही गुलाबजाम तुम्ही करा, ब्रेडचे किंवा खव्याचे किंवा मग ह्या प्रीमिक्सचे, पण गुलाबजामुन नेहमी बारीक गॅसवरतीच तळायचे, त्यामुळे आतमध्येपर्यंत गुलाबजाम छान तळला जातो, तर पीठ लागत नाही खाताना। अशाच प्रकारे मी दुसरे गुलाबजाम पण छान तळून घेत आहे। इथे बघू शकता दुसरे गुलाबजाम पण बारीक गॅसवरती मी तळून घेत आहे। आता आपण हे जे तळलेले गुलाबजाम आहेत ते पाकामध्ये घालायचे। पाक थोडासा गरम असला पाहिजे, हाताला चटका सोसेल इतका। आणि झालेले गुलाबजाम मी याच्यामध्ये पाकामध्ये टाकून घेत आहे। ते बघू शकता दुसऱ्या साईडला आपले हे दुसरे गुलाबजाम पण तयार होत आहेत। ते पण आपल्याला चमचा फिरवत फिरवत छान फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे आपले गुलाबजाम तळून झालेत, कलर चेंज झालेला आहे, एकदम सोनेरी रंगावरती फ्राय झालेले आहेत। आता हे पण गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत।
अशा प्रकारे सगळे गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत